नमस्कार मित्रांनो, मी अजय स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल टेक इन्फो अजयमध्ये। मित्रांनो, मी नेहमीच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। आज मी तुमच्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध असलेल्या 5 स्थळांबद्दल माहिती सांगणार आहे। त्यात नंबर 5 पानचक्की। छत्रपती संभाजीनगरचे मुख्य आकर्षण असलेल्या या पानचक्कीला पर्यटक नक्की भेट देत असतात। पानचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील ऊर्जा वापरून चालविण्यात येणारे यंत्र आहे। ही पानचक्की इतिहासात वैज्ञानिकदृष्ट्या जिज्ञासा निर्माण करणारी आहे। या ठिकाणी असलेली कौशल्यपूर्ण रचना पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक गर्दी करत असतात। या पानचक्कीचा हौद सुमारे 162 फूट लांब, 31 फूट रुंद व सरासरी 4 फूट खोल आहे। हौदाच्या मधोमध असलेले कारंजे उत्कृष्ट कलाकौशल्याचे उदाहरण देतात। या हौदाची पाणी साठवण्याची क्षमता 1,28,512 गॅलन इतकी आहे। नंबर 4 छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम। महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे। छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिल्यानंतर पर्यटक आवर्जून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमला भेट देत असतात। छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे छत्रपती शिवाजी महाराज या नावानेच पर्यटकांना आकर्षित करते। छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम हे बाल उद्यानाजवळ आहे। या म्युझियममध्ये पुरातन काळातील युद्धशस्त्रे आणि पुरातन वास्तू पर्यटकांना पाहायला मिळतात। या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी 6 हॉल आहेत, जेथे ऐतिहासिकदृष्ट्या अनेक महत्त्वाची शस्त्रे व प्रदर्शनासाठी पुरातन वास्तू ठेवण्यात आलेल्या आहेत। हे संग्रहालय आठवड्यातील 6 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत पर्यटनासाठी खुले असते। नंबर 3 सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय। छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या या सिद्धार्थ उद्यानाला जोड लागली आहे ती येथे असलेल्या प्राणी संग्रहालयाची। येथील प्राणी संग्रहालयात सर्व प्रकारचे वन्य प्राणी पाहायला मिळतात। वाघ, सिंह, हत्ती, तडस, कोल्हा, ससा, कासव, हरिण यांसह इतर काही प्राणी बघण्याचा आनंद आपण येथे घेऊ शकतात। सोबतच येथे विविध प्रकारचे मासे व विविध प्रकारचे सर्प व सरपटणारे प्राणी प्रामुख्याने आढळतात। तर आपणही जर छत्रपती संभाजीनगरला भेट देणार असाल तर येथे नक्की भेट द्या। शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद आपण येथे घेऊ शकतो। नंबर 2 सलीम अली सरोवर। सलीम अली सरोवर ही छत्रपती संभाजीनगर शहराला लाभलेली निसर्गाची देणगी आहे। मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वारसा असलेले हे कदाचित एकमेव सरोवर असेल। इसवी सन 1984 मध्ये पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या शहराला भेट दिली होती। येथील नैसर्गिक सौंदर्य पाहून व येथील पक्ष्यांचे महत्त्व समजून घेऊन येथे पक्षी अभयारण्य त्यांनी घोषित केले। त्यावेळी या तलावाचे नामकरण डॉक्टर सलीम अली सरोवर असे करण्यात आले। डॉक्टर सलीम अली सरोवर हे सामान्यतः 54 हेक्टर म्हणजेच साधारण 133 एकर इतक्या मोठ्या परिसरात व्यापले आहे। डॉक्टर सलीम अली सरोवर येथे अनेक प्रकारचे पक्षी व मासे आढळतात। पक्षीप्रेमी पर्यटक येथे आवर्जून भेट देत असतात। नंबर 1 बीबी का मकबरा। बीबी का मकबरा हे आग्रा येथील ताजमहालाची प्रतिकृती असलेले व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर शहरात पर्यटनाचे मुख्य स्थळ आहे। मुघल साम्राज्याचे शासक औरंगजेब याचा मुलगा आझमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ ही वास्तू बनवली। आग्रा येथील ताजमहल पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांनी बनवलेला आहे, तर छत्रपती संभाजीनगर येथील बीबी का मकबऱ्याचा फक्त घुमटच संगमरवरी दगडांनी बनवलेला आहे। अनेकदा दख्खनचा ताज किंवा मिनी ताज या नावांनी देखील या वास्तूला ओळखले जाते। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।